मुंबई ग्रीनफील्ड कॉरिडॉर या प्रकल्पाची भूधारित रक्कम ही अजूनही NHI स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही रक्कम त्यांना प्रदान करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. अक्कलकोट चौपदरीकरणासाठी भूसंपादन कामकाजाअंतर्गत अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील 58 गावातील जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. महामार्गाकरिता प्राप्त प्रस्तावामधील नुकसान भरपाईसाठी मंजुरी आदेश भूमी राशी पोर्टलद्वारे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे पाठवण्यात आलेला असून सदरहू कार्यवाही NHI स्तरावरून प्रलंबित असल्याची मागणी उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिली आहे. संपादित करण्यात आलेल्या तालुका आणि गावनिहाय प्रलंबित नुकसान भरपाई वाटपाची माहिती दिनांक 23 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकूण 84 नुकसान भरपाई मंजुरी आदेश आणि 308 खातेदारांची नुकसान भरपाई रक्कम 15.92 कोटी भूधारकांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय. या प्रकरणांमधील पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाची असून प्राधिकरणामार्फत सदरची रक्कम बाधित भूधारकांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट कामकाजाअंतर्गत सन 2023 ते 25 या कालावधीत 33 मूळ आणि पुरवणी निवाडे जाहीर करण्यात आला असून मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय. सक्षम प्राधिकारी कार्यालयाकडून घोषित करण्यात आलेल्या 33 निवाड्यांमधील एकूण संपादित क्षेत्र 206.64 हे आर करिता निवाड्याची रक्कम 94 हे आर करिता निवाड्याची रक्कम रुपये 491.53 कोटी अनुदान उपलब्ध होऊन मिळण्यासाठी प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर आणि महाव्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक कार्यालय मुंबई या कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे. प्रस्तावित महामार्गाकरिता जाहीर करण्यात आलेल्या निवाड्यांमध्ये निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाची असल्याचं उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी कळवलंय.